नमस्कार, जय महाराष्ट्र. बघूया आजच्या विशेष बातम्या. चिखला काकड गावात तणाव, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात दोन गटात हाणामारी झाल्याने तणावपूर्ण वातावरण झाले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना गावातील काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. गावाचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचे आरोप संजीवनी वाघ यांनी केलेले आहे. आपल्या अंगावरील कपडे फाडले असा आरोपही वाघ यांनी केलेला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या गावात तणाव असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. चिखला काकड गावात काही दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा बसवला होता, परंतु गावाचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवत आहे असा विरोध केल्यामुळे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी गावातील महिला व नागरिकांना जमा करून मला मारहाण केली आणि माझ्या अंगावरचे कपडे फाडले असा आरोप शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांनी केले. चिखला काकड गावातील मारहाणीचा तो तणावपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा वाचवण्याची ही सजा आहे का असा प्रश्न संजीवनी वाघ यांनी विचारलेला आहे. मारहाणीचा व्हायरल व्हिडिओमुळे माझी बदनामी झाल्याने मी उद्या सकाळी आत्महत्या करणार असं स्टेटस संजीवनी वाघ यांनी ठेवले आहे.